श्री राम जन्मोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अखंड नाम सप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा सोहळा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज, ब्रह्मलीन सिद्ध योगी गोविंद गिरी महाराज, सद्गुरु महंत स्वामी रमेश गिरी महाराज, श्रद्धेय गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज या सर्वांच्या अनंत आशीर्वादाने श्री क्षेत्र सडे शिंगे चौफुली व समस्त पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या अथक परिश्रमाने आयोजित केलेला हा सोहळा आज कथेचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. भगवान करून घेतो. आपल्याला कसे दिवस गेले काही कळालं नाही. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हृदयात बसलेले आहेत. उद्यापर्यंत आहे, परवा नंतर कुठे जातील काही सांगता येत नाही. आपण त्यांना ठेवलं धरून तर ते राहतील. आपण धरून ठेवलं तर राहतील. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि अशी मनस्थिती व्हायला पाहिजे. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. आवली आणि कान्होबाने आता किरकोळ प्रमाणावर दुकान सुद्धा चालू केलं आहे. आता एक दिवस कान्होबा आणि आवली दोघे तुकोबा समोर आलेले आहेत. कान्होबा म्हणाला, दादा, येणेकऱ्यांच्या कर्जदारांच्या वया, गहाण खात्याचे कागद तसेच पडून आहेत. आता आम्ही धंदा सुरू केलेलाच आहे. धंद्याला भांडवलाची गरज असते आहेच. काय करूया सांगा. त्यावेळेला तुकोबा म्हटले, त्या सगळ्या इकडे आण म्हटले. सगळ्या वया एकत्र आणल्या आणि त्यांचा ढीग पुढे केला. त्याचे 2 भाग केले. कान्होबाला म्हटले, तुला जो लागेल तो घे. तुला घेतल्यानंतर तुला अजून काही लागत असेल तर पुन्हा येते तुलाही घे. कान्होबा म्हटलं, मला ते माझा वाटा पूर्ण आहे, मला काही जास्तची गरज नाही वाटली. कान्होबाने वाटा उचलला आणि तुकोबांनी काय केलं, एका मोठ्या कपड्यामध्ये सगळ्या वह्या बांधल्या. त्या तो गठ्ठा उचलला आणि निघायला लागले. तेवढ्यात आवली आडवी आली. तिने विचारले, आता याचं काय करणार?
तुकोबांनी सरळ सांगितलं, इंद्रायणीत बुडवणार. अरे त्यावेळेचे काही लाख रुपये होते, आज काही कोटी रुपयाची ती इस्टेट होती. त्या वयामध्ये लोकांनी सापवर हात केले होते, आम्ही ते देणे दिलेले आहे म्हणून व्याजासह दिले. आणि आशेचे अपेक्षेचे मूळ नष्ट करायचे म्हटले मला. आशा जैसी दुःखाते व्याधी निंदा दुरिते, हे जैसे दैन्याते दुर्भगत्व. ज्ञानोबा माऊली सांगतात आशा ही दैन्य निर्माण करते. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आणि काय केलं, बळीच्या पुढे हात पसरला. बळीच्या पुढे भगवान जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, मी आशेमुळे झालं ते सगळं. आणि आशेमुळे दुःख निर्माण होत असतं. आपण असं केल्यानंतर असं होईल, तसं केल्यानंतर तितके येतील, ही जमीन घेऊ ती जमीन घेऊ, आणि त्या आशेमध्ये आपल्याला दुःख होत असतं. आशा जैशी दुःखाते व्याधी निंदा दुरिते. निंदा मिळते, दुरित दुःखही मिळतं. म्हणून मला त्या वया आता बुडून टाकायच्या आहे. तेव्हा त्या पैशासाठी त्यांचे उमरे झिजायचे, त्यांचे बोलणे खायचे. परंतु आवली मानायला तयार नाही. तिला एक माहित आहे, आवलीला खूप राग आला, पण आपला पती सगळ्या कुटुंबाचं कायमस्वरूपी नुकसान करतो हेही तिला कळालं आहे. तुकोबांचा मात्र मोहपाशातून मुक्ती मिळण्याचा दृढ निश्चय होता. तुकोबांना आवलीचा कधीच राग येत नव्हता. आशा हे मूळ खाणीचे काढणी, तेव्हाच गोसावी होवे तेने. मनात कोणतीही शंका न बाळगता सहजपणे तुकोबांनी स्वतःच्या वाटेची खतपत्री इंद्रायणीत बुडायचा निश्चय केला आणि बुडूनही टाकली. आवलीचं काहीच चाललं नाही. आता बघा, दोनच भाऊ आहे, एक भाऊ कसा आणि एक भाऊ कसा. प्रत्येकाचं दैव हे वेगवेगळं असतं. घटाघटाचे दैव वेगळे. फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, माती पाणी उजेड वारा. तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ते आकारा. तुझ्या घटाच्या उदरंडीला नसे अंत ना पार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाका वरती देसी, फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार.
प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना तुला न कळे मुखे कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंधार विठ्ठला तोरेला कुंभार विठ्ठला तोरेला कुंभार विठ्ठला तोरेला कुंभार फिरत्या काका वरती देते फिरत्या काका वरती देते मातीला कर विठ्ठला तोरेला कुंभार विठ्ठला तोरेला कुंभार विठ्ठला तोरेला कुंभार. खतपत्ते बुडवल्यावर आवलीने अकांड तांडव केलेला आहे. पोरांची चिंता नाही, धंदा गेला त्याची काळजी नाही. तरी बरं आपण सारं अनुभवलं आहे. हे भरलं घर होत, माणसा मागून माणसं गेली, बघता बघता श्रीमंती गेली, दारिद्र्य आलं, 2 वेळच्या जेवणाची चिंता लागली. कोण म्हणेल हे बोलोबा आंबिलांचं महाजनांचं घर आहे. उद्याची काळजी तरी करावी कशी बशी. मी हा गाडा ओढते आज कसा का असेना, पोरांच्या तोंडी घास भरवते ना, उद्याच काय. आवली ही महान पतिव्रता आहे. पतिव्रतेचे फार मोठे लक्षण आणि प्रसंग असा आहे बरं का. ज्या वेळेला पार्वती मातेचं लग्न झालं, पार्वती मातेचं झालं लग्न, त्यावेळेला तिची आई म्हणजेच हिमालयाची पत्नी मेना राणी मुलीला समजावून सांगते आहे, तू आता धर्मवृद्धी करणारी झाली आहेस, माझा उपदेश नीट ऐक. या जगात पतिव्रता स्त्री सर्वांना पवित्र करणारी व सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारी असेल. सावित्री, अरुंधती, शांडिल्या, लोपामुद्रा, शतरूपा, लक्ष्मी, अनुसया या स्त्रियांनी पतिव्रता आणि सती मानल्या जातात. त्यांच्याशिवाय सुमती, श्रद्धा, मेना, स्वधा आणि सती या सुद्धा पतिव्रता मानल्या जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी या सर्व ऋषींना यांचा सन्मान केला. पतिव्रता धर्माच्या संबंधी सांगते आई. श्री स्मृती स्मृतीत वर्णन केलेले आहे, पतीच्या भोजनापूर्वी पत्नीने कधीच भोजन करू नये. पहिली पोळी ही गायलाच द्यायची असते, शेवटची पोळी ही कुत्र्याला घालायची असते. पतीने शेण केल्याशिवाय म्हणजे झोपल्याशिवाय पत्नीने झोपू नये. पती झोपेतून उठण्याच्या अगोदर पत्नीने उठायचं असतं. त्याची प्रिय बनवून सेवा करायची असते, त्याच्या हिताचं चिंतन करायचं असतं. पतीजवळ असताना शृंगार करावा, परंतु पती नसल्यावर मात्र शृंगार कधीच करू नये. पतीला तिरस्काराने आणि मोठ्याने कधीच बोलू नये. पतिव्रतेने घराच्या दाराशी फार वेळ थांबू नये. पतीच्या परवानगीशिवाय तीर्थयात्रा किंवा अन्य कोणत्याही उत्सवामध्ये जाऊ नये. बरोबर असेल तर त्याच्याबरोबर कुठेही जायला काही हरकत नाही. नोकर, गाय, भिक्षुक यांचा तिने योग्य वेळी योग्य आदर सत्कार करावा. पतीला मोठ्याने किंवा रागाने बोलू नये. अर्थात पतीचा मूड पाहूनच पत्नीने वागावं. जमदग्नी ऋषीची पत्नी आणि प्रसंग असा आला होता, रेणुका माता रोज स्नानाला जायची आणि स्नान करून आल्यानंतर
पदरामध्ये पाणी आणत होती. ओल्या वस्त्राने पतीचे पाय धुण्यासाठी पदरात पाणी आणायची. परंतु एक दिवस सहजरित्या एक माशाचं युगुल तिने पाहिलं आणि थोडा वेळ लागला आली, पण पाणी आलं नाही पदरामध्ये. नुसतं ते पाहिल्याबरोबर पाणी आलं नाही पदरात. जमदग्नी ऋषी ते क्रोधाग्नी होते. जमदग्नीचं नावच क्रोध होता. त्यांनी लगेच एक एक मुलाला सांगितलं, तुझी आई पापिनी आहे, तिचा हत्या कर, तिचं मुंग काप. आता आईची हत्या कोण करील का हो? पहिला मुलगा गेला, दुसरा मुलगा आला, त्याला सांगितलं, त्यांनी नाही केली. तिसरा आला, त्यांनी नाही केली. चौथा आला कोण? परशुराम आला. परशुरामाला माहित होतं माझ्या वडिलांचं सामर्थ्य काय आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा विचार न करता लगेच आईचं मुलगा कापलं. वडील प्रसन्न झाले. काय इच्छा आहे माग म्हटले. पहिली माझी आई जिवंत करा आणि तिला कळू नये की मी तिची हत्या केली होती आणि मला पापही लागू नये. पापा वडिलांचं सामर्थ्य आहे तसं. आणि त्याने बरोबर मग ते म्हणजे वडिलांची आज्ञा पाळली आणि जे होतं ते सगळं पुन्हा ठिकाणावर आणलं. अर्थात पतिव्रतेचं फार महत्व आहे. एक शांडिल्य नावाची श्री पैठण क्षेत्राच्या ठिकाणी झालेली कथा आहे. ती पतिव्रताच आहे, परंतु पती वाईट वागणारा होता. वाईट वागल्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. घरी राहिला बरेच दिवस, परंतु तरी सुद्धा तो पत्नीला म्हणाला की मला त्या वेश्येकडे घेऊन चाल. ती पतिव्रता आहे. पतीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला तिने पाठीमध्ये ठेवलं आणि पाठी डोक्यावर घेऊन चालली. तर त्याचा एक पाय असा बाजूला होता. चालता चालता त्याचा पाय मांडव्य ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांना धक्का लागला. मांडव्य ऋषीने लगेच पाहिलं, जो कोणी असेल त्याचा धक्का लागला असेल, सूर्योदय होताच त्याचा मृत्यू होऊन जाईल. शाप देऊन तिने लगेच ती मागे वळली. सूर्योदय झाल्यावर मृत्यू येईल ना. सूर्योदय कसा होतो मी पाहते. पतिव्रता आहे. सूर्याला सांगितलं पण सूर्योदय व्हायचा नाही, होऊ नये. झालाच नाही सूर्योदय. सगळ्या ब्रह्मांडामध्ये आकार झाला. सगळे देव आले. अनुसया माता आली, आखिर ऋषीची पत्नी. अगं तू पतिव्रता आहेस ना, मग घाबरते काय? होऊ दे सूर्योदय. अहो माझा पती मरेल. मरू दे. तुझा पती मेला तर मी माझ्या सामर्थ्याने त्याला जिवंत करीन. पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. आणि सूर्योदय होऊ दिला आणि अनुसयेने त्याला जिवंत केलं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची सत्ता ही देवावर सुद्धा असते. तात्पर्य आपल्याला सांगायचं ही आवली अतिशय श्रेष्ठ होती. तिच्यामुळे तुकोबारायांचा चांगला प्रपंच झाला आणि परमार्थही चांगला झाला. त्याच्यामुळे सगळं आशेचं मूळ नष्ट करून टाकलं, बुडून टाकल्या वया. आता काय करायचं? आवलीला काही सुचत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जेही विधी होई नातही तमोरा, करहु सुविधी दासमय तोरा. प्रत्येकाने असं म्हणावा, भगवंता मी तुझा दास आहे, जे मला योग्य असेल तेच कर. जेही विधी होई नात हित मोरा, माझं हित ज्याने होईल तेच करा भगवंता. देवाला अशी प्रार्थना करावा. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ती
से हरदम भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना, तुकोबारायांनी अध्यात्माचा खूप अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. भावार्थ दीपिका, ज्ञानदेवांचे अभंग, एकनाथी भागवत, नाथांचे अभंग, भावार्थ रामायण, नामदेवाचे अभंग गाथा सगळं काही पाठ करायचं चालू केलेले आहे. चोखा मेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, बंका महाराज, सोयराबाई, जनाबाई सगळ्या संतांचं चरित्र सगळं पाहिलं. उपास्य ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, त्यांचे मुख्य दोनच ग्रंथ होते त्यांचे, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. हे आपल्या सनातन धर्माचे मुख्य ग्रंथ आहेत. सखोल अध्ययन केलं. जप हेच तप, ईश नामाचा सतत जप करायचा, पंढरीची वारी करायचं, सगळं वारकऱ्याचे तत्व त्यांनी पाळलेले आहे. तुकोबाराय महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले आहेत. सगळे लोक त्यांचे अभंग लिहून नेतात आणि त्याच्यावर कीर्तन करतात, त्याचा अभ्यास करतात. त्यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांचा सगळ्यांचा अभ्यास केला. छोट्याशा संसारात राहून सुद्धा हे सगळं करता येतं. हे तुकोबारायांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपण म्हणतो काय ते, आपण काय संन्यासी झालो का, आपण काय आश्रम टाकला का, असं काहीच नाहीये. या जीवात्म्यामध्ये, या शरीरामध्ये एवढी मोठी शक्ती आहे, एवढी मोठी शक्ती आहे. देवाची होईल ते म्हणती ते देवाची होती, एवढा अधिकार या मनुष्य देहाला दिलेला आहे. वेद अनंत बोलिला, तुकाराम महाराज सांगतात आमच्या अभंगामध्ये काय आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. भगवंताचं नामस्मरण हा सगळ्यात मोठा वेद आहे. वेदाचा अर्थ तो आम्हाशीच ठावा, येरांनी व्हावा भार माथा. कशामुळे? फक्त नामस्मरणामुळे. आणि त्यांनी अभ्यास करावा. भामनाथ, भंडारा, गोराडा अशा ठिकाणी भजन करावं, कारण मनुष्य देह त्याच्यासाठी दिलेला आहे. हे सगळं कबीर महाराजांनी, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात भारतातल्या सगळ्या संतांनी सांगितलंय. राम भजन को दिया कमल मुख हारी भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया. सगळ्यांना मार्गदर्शन केलं. सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण हाच मुख्य मंत्र आहे. आणि जो कथा कीर्तन ऐकून, वेदशास्त्राचं वाचन करून जो तसा वागतो ना, आणि त्याचं वंदन करावं म्हणून तुकाराम महाराज सांगतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सांगणारे भरपूर आहे जगामध्ये, सांगणारे भरपूर आहेत, परंतु त्यांच्याजवळ त्याच्यात एकही गुण नसतो. वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. त्यांचे गुरु होते, स्वतःचे बंधूच निवृत्तीनाथ होते. नामदेवरायांनी खूप सगळा भारतभर, पार पाकिस्तानापर्यंत प्रचार केला आहे सनातन धर्माचा. नाथांनी गुरुच्या शोधार्थ देवगिरी गाठली, जनार्दन स्वामीकडे गेले.
सगळ्यांचं सांगायला पाहिजे, आता वेळ नाही आपल्याला आता तुकाराम महाराजांचे गुरु पाहायचे आहे आणि सगळे गुरूंना शोधायला बाहेर गेले. परंतु तुकाराम महाराज एकदा रात्रीचा प्रसंग आहे, प्रत्येकानेच एक ध्यानात ठेवायचं आहे, जप करायला सांगितले. मी मुद्दाम 2-3 दिवसापासून सांगतो, जपात सिद्धीर जपात सिद्धीर जपात सिद्धीर न संशय. प्रत्येकाने निदान झोपताना तरी, दिवसभर नाही वेळ मिळत ना, निदान झोपताना तरी एक माळ जपावी. एक माळ आपला गुरुमंत्र म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा किंवा ओम नमः शिवाय कोणताही म्हणा, परंतु एक माळ तरी जपावी झोपायच्या वेळेला आणि मग निवांत झोपा. तुकाराम महाराजांनी माळ जपली आणि झोपल्या म्हणजे आपण देवाचं स्मरण करीत झोपतो, देवाचं स्मरण करीत झोपतो. आपण देवाचं नामस्मरण करीत तुकाराम महाराज झोपलेले आहेत. निद्रेस झाले, गाढ झोप लागली. स्वप्नामध्ये सकाळ झाली, स्वप्नातच बर का, स्वप्नात सकाळ झाली, सूर्य उगवत आहे. तुकोबा स्नानासाठी निघाले, स्वप्नातच बर का. पंचा घेतला, धोतर घेतला, हातामध्ये तांब्या घेतला, मुखामध्ये विठ्ठल 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 आणि चालता चालता म्हणजे इंद्रायणीचं स्नान झालं आणि निघाले. तेवढ्यात त्यांच्या समोर एक तेजपुंज दैदिप्यमान अशी एक मूर्ती त्यांच्या समोर दिसली. जसा सूर्य नारायण उगवतो अशा समोर ती मूर्ती दिसली आणि तुकाराम महाराजांना कळालं का मी ज्यांची वाट पाहत होतो, बहुत दिवस होती माझा असं की आज मला समोर भेटलेला आहे. तुकोबांनी त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलेलं आहे. त्यांनी तुकोबांना उठवलं, दृढ आलिंगन दिला. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले. द्वैत नाम ओढता केले आपणा आईचे अर्जुना. ज्ञानेश्वर माऊली सांगतात गीतेमध्ये, भागवत ज्ञानेश्वरी मध्ये, एक गुरु शिष्याचं हृदय एक झालं म्हणजे ये हृदयीचे ते हृदय घातले. द्वैत नाम ओढता केले आपणा आईचे अर्जुना. आणि त्यांनी सांगितलं, तुकोबा मी बाबाजी चैतन्य आहे. तुकोबा रायांना गुरु भेटले म्हणून हा आनंद आहे बर का. टाळ्या वाजत सगळ्यांनी. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी आपुले सांगितले
नाव सांगितलं, माझं नाव चैतन्य, माझे गुरु राघव चैतन्य आणि त्यांचे गुरु केशव चैतन्य, अशी मालिका सांगून टाकली पूर्ण. आणि तुला मंत्र देतो म्हटले, मंत्र प्रसाद घे, रामकृष्ण हरी म्हण म्हटले. तुकोबा तर कायमच त्याचं चिंतन करीत होते. त्यांना आनंद वाटला तर जो मी त्याचं स्मरण करतो तोच गुरुमंत्र मिळालेला आहे. आणि गुरुदेवांच्या पुन्हा चरणावर नतमस्तक झाले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आणि आनंद झाला. नेमका काय होता त्यावेळेला? माघ महिना होता, शुद्ध दशमी होती. आता माघ महिना तर गेला, दशमी गेली परवाच, आणि आज मात्र गुरुवार आपल्याला साधलेला आहे. आज गुरुवारच आहे. तुकोबारायांना अनुग्रह मिळाला. आणि तुकोबाराय म्हणतात, सत्यगुरु राई कृपामद केली, परी नाही घडली सेवा काही. गुरुंची सेवा घडायला पाहिजे ना हो. श्री गुरुकडून आपल्याला अनुग्रह मिळाला, अनंत जन्माचं पाप नष्ट झालं आणि आपल्याला एक मार्ग मिळालेला आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण श्री गुरुंची सेवा करायला पाहिजे. काहीतरी थोडी तरी सेवा करायलाच पाहिजे. तुकोबारायांना गुरुंनी सांगितलं. तुकोबारायांनी त्यांना विचारलं, काय सेवा करू? म्हटले, भोजन तयार आहे परंतु त्याच्यावर तूप नाही म्हटले. मग पावशेर तूप आणा म्हटले. पावशेर धुळे जिल्ह्यामध्ये एक अशी कथा चालली होती, आमची रामायण कथा. आणि एक 60-65 वयाची आई साहेब आल्या. त्या म्हटले, बाबा मला गुरु करायचंय म्हटले. म्हटलं, तुम्ही अजून गुरु केला नाही का? म्हटले, नाही म्हणे, गुरु केला होता म्हणे. पंढरपूरचे एक महाराज होते म्हणले आणि ते गुरु केले होते, परंतु 2-3 वर्ष जाय दर्शन व्हायचं म्हटले. परंतु नंतर गेले एकदा तर ते गुरुचं दर्शनच झाले, ते गेले होते म्हणे, वारले ते गुरु. मग काय केलं म्हटले, म्हणजे आळंदीचे एक महाराज, मग आळंदीला गेलो, तिथं त्या महाराजांची माळ घातली म्हटली.
1-2 वर्षानंतर त्यांचे मी निरोप आला का ते महाराज गेले म्हणून. मग एकदा आम्ही वृंदावनला गेलो म्हणे, वृंदावनला यात्रेमध्ये. तिथे एक मोठे साधू भेटले म्हणजे. आणि त्या साधूकडून माळ घातली. पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही गेलो तर ते साधूही तिथे नव्हते म्हणले, ते गेले म्हणले ते. आता त्र्यंबकेश्वरच्या आधी आपल्या जवळच्या जवळ बरे म्हणले. आता तिथे गेले त्र्यंबकेश्वरला, एक साधू भेटले, त्यांना गुरु केलं. आणि 4 महिन्यातच त्यांचाही फोन आला का ते गेले म्हणून. म्हटलं मग आता काय करायचं म्हटलं. म्हणजे तुमच्या हातून माळ घालायची. मला तर दडपणच आलं. हो म्हणलं आलं, मला अजून कथा करायची अजून मला. गुरु हे तत्व आहे. गुरु हा मनुष्य नाहीये, हे शरीर नाहीये. जरी गुरु गेले असले तरी गुरु कधीच मरत नाही. तत्व कधीच मरत नाही, कायम ते आपल्या जवळ असतं. आणि आजही ज्ञानेश्वर माऊलीचं कोणी जर निश्चयाने जर त्यांचं चिंतन केलं तर त्यांचं दर्शन होऊ शकतं. तुकोबारायांचं दर्शन होऊ शकतं. संत कधी जात नाही. परमपूज्य गुरु नारायणगिरी महाराजांचं दर्शन आजही होऊ शकतं. अनेक अनुभव येतील आपल्याला. महाराज आपल्याला सांगतात, अरे हे असं नको, असं करायला पाहिजे. तिथे जाते नारायणगिरी महाराज सगळ्यांच्या स्वप्नावर येतात, सांगतात, अनुभव देतात. तुकोबांनी सुद्धा पांडुरंग आणि श्रीगुरु यांच्यामध्ये कधीच भेद मानला नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये दे भाव पुरवी वासना, अंकिते आपणा पासी न्यावे. अहो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. मग ते शरीर गेलं म्हणजे गुरु गेले असं नाही ना. त्याच्यामध्ये सगळेच देव आहेत आणि सगळ्या देवामध्ये गुरु आहे. आणि त्यानंतर असं झालं, नामदेवे केले सपना माझी जागे, सवे पांडुरंगे यमुनिया. आता नामदेव महाराज तर गेलेलेच होते, अगोदर समाधी घेतलेली होती. तरी सुद्धा इथे तुकोबारायांच्या स्वप्नात आले. पांडुरंगाला घेऊन आले, एकटे नाही आले. सांगितले काम करावे कवित्व, वाऊके निमित्त बोलू नये. नामदेव रायांनी तुकोबारायांनी सांगितलं, मी शतकोटी अभंग करण्याचा निश्चय केला होता. कोणाच्या बळावर केला होता? पांडुरंगाने विचारलं, कोणाच्या बळावर बोलतो तू? माझ्या बळाने मी बोलत नाही, माझी या बळी नाही मी बोलत. बोलविता धनी वेगळाची. अरे पांडुरंगा, तुझ्या शक्तीनेच मी बोलतो, तुझ्या शक्तीनेच मी करणार हे अभंग. आणि संत भेटले म्हणजे काय राहतं बरं का. संतांच्या भेटीमध्ये आनंद असतो. आणि संत भेटले म्हणजे तोच दिवाळी दसरा असतो ना. दिवाळी दसरा तोची माझा सण, सखे संत जन भेटतील. आणि सुखाला काही कमी आहे का? अमूप जोडिल्या सुखाची आरासी, अमूप जोडिल्या पुण्याची आरासी, पार त्या भाग्यासी नाही देखा. आणि या संसारात राहूनच आपल्याला परमार्थ करायचा आहे. तुकोबारायांनी स्वतः सांगितलं आहे, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी न कर. गोड कसा आहे? आंघोळी न लगे तोंड धुवावे. देवाचं नाव घेताना आंघोळच झाली पाहिजे असं काही नाही. नाम झोपेतून उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण सुरू झालं पाहिजे. किंबहुना आपल्या जवळपास फोटो पाहिजे देवाचे.
नाम घेता उठा उठी भगवान परमात्मा आपल्या समोर असतो. नाम जनाबाई सांगते नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. भगवंताचं नाव घेतल्याशिवाय पाऊल टाकू नये. बाहेर निघताना कधी देवाऱ्यात जायचं, देवघरात जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, श्रीगुरूंचं दर्शन घ्यायचं आणि मग आपल्या कामाला निघायचं. त्यांना सांगायचं काय करतोय मी? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणी. तुमच्या सत्तेने सगळं चालू आहे. तुमच्या सत्तेने चाले शरीर. कोणाची सत्य कोण बोलवे ते हरिवीर. सगळं तुम्हीच करणारे आहात. म्हणून जे मी कार्य करतो ते शुद्ध होऊ द्या, चांगलं होऊ द्या. त्याच्यात काही कमी पडू नका. आणि म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे. आर्त चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. या संसाराला द्यायचं नाही. तुकाराम महाराजांकडे काही लोक आले. अहो तुम्ही संत महात्मे म्हणे तुम्हाला काही भीती नाही म्हणे, पण आम्ही संसारिक आमच्याकडून पाप होत असतं म्हटले. अरे पाप तर नक्कीच होतं. पाप तर पावली होतं, दृष्टीने होतं, कानाने होतं, पायाखाली मुंग्या मारतात, शेती करताना कितीतरी जीव जंतू मारतात. आणि त्याच्या नंतर सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आपण फवारा मारतो ना त्याची संख्या आपण मोजू शकतो का? किती कोटी मोजू शकत नाही आपण. एवढं पाप होतं. परंतु तरी सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं? सगळं पाप नाही होतं. त्याच्यासाठी सतत भगवंताचं कामामध्ये काम. काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजे दररोज मी सांगितलं ना, कालच उदाहरण सांगितलं, रोज आश्रम झाडावा. घर किती वेळेस झाडता माता भगिनी, किती वेळ झाडता तरी कचरा आल्याशिवाय राहतच नाही. तसा पापाचा कचरा आपल्यामध्ये येतच राहतो. आपण तो झाडीत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. आता देहू गावामध्ये जसं पाहिलं तुम्ही, लंकेमध्ये सगळे दुष्ट होते परंतु एक विभीषण होता. जनकपुरीमध्ये सगळे सज्जन होते आणि अयोध्येमध्ये सगळे सज्जनच होते पण तिथे एक दुर्जन निघाला. तसं या देहू गावामध्ये 2 दुर्जन निघाले. सगळे सज्जनच होते चांगले पण 2 दुर्जन कोण निघाले? एक सालो मालो आणि दुसरा मंबाजी बुवा. सालो माला काय करायचा? तो तुकोबारायांच्या कीर्तनाला यायचा. दोघंही येत होते परंतु त्यांचा हेतू वेगळा होता. ते काय भावनेने येत नव्हते. तो सालो मालो काय करायचा? तुकाराम महाराजांचे अभंग चोरायचा. तो अभंग त्यांचा घ्यायचा आणि सालो मालो म्हणे तिथं तुका म्हणे काढून टाकायचं. सालो मालो म्हणे आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. लोक उठून जायचे कीर्तनातून. हे शब्द तुकाराम महाराजांचे पण हा खोटा करतोय, लबाडी करतोय. अहो परमार्थामध्ये लोक लबाड बोलतात. परमार्थामध्ये खोटं. अरे परमार्थ तर शुद्ध होण्यासाठी आहे आणि त्याच्यात खोटं कसं चाललं? असं देवाला नाही चालत तसं. आणि हे दोघं कीर्तन यायचे, दुष्ट वृत्तीचे, लबाडी करायचे. मुंबाजीबा हा चिंचवडचा होता पण त्याने तो देऊला येऊन त्याने तुकोबारायांचं जे मंदिर होतं ना पांडुरंगाचं, त्या मंदिराच्या तिथं त्याने त्याचा स्वतःचा मठ तयार केला. तिथं थोडे फुल झाडं वगैरे लावली आणि राहत होता तो. लुंगी भगवी कपनी असा तो जटा वाढलेला असा तो मंबाजी होता. आपल्यावरही असे असतात, काही असतात आपल्यामध्ये. हे लक्षात येत नाही ते परंतु ज्याच्या लक्षात येत त्या लक्षात येत. लोकांना भुलवायचं काम करणारे ते. तो काय करायचा? लोकांना बोलवायचा. दूध फळं अमकं धमकं धान्य तो मागायचा, त्याच्याकडून घ्यायचा तो आणि त्यांना काहीतरी जडीबुटी देऊन टाकायचा. आणि त्यांच्या आश्रमामध्ये कायम गांजा चिलीम चालू असायची. काहीतरी लोक यायचे, ते तसे लोक असतातच काहीतरी थोडेफार. अरे परंतु तुकाराम महाराज त्यांचा परमार्थ कसा होता? परमार्थ अतिशय श्रेष्ठ होता तुकाराम महाराजांचा. परंतु चांगल्या कामालाही त्रास देणारे लोक असतात.
कोणाचं चांगलं करता आलं नाही तर नका करू, कोणाचं चांगलं करता आलं नाही तर नका करू, परंतु वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सको तुम बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तुम बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम साधन बन रहना. भला किसी का करना बुरा किसी का नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भगवान अगर तुम इंसान रहो, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार न सको तुम पापों में भर मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. माणसाने माणसासारखं, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, हा खरा धर्म आहे. बनना सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नाही चांगलं करता आलं तर, नाही वाईट करता आलं चांगलं करा ना. निदान नाही पुण्य करता तर पाप नका करू ना. आणि एक दिवस असा प्रसंग आला, माहेराहून आणलेली आवलीची एक म्हैस होती, फार आवडती तिची, फार आवडती. आणि ती म्हैस एकदा सुटली आणि त्या मंबाजीच्या बागेमध्ये गेली. तिने तिथं गवतच खाल्लं, तिनं बाकीचं काही खाल्लं नाही. पण मुंबाजीला एक काहीतरी पाहिजे होतं ना, ते खूप भांड पाहिजे होतं त्याला. त्याने काय केलं, ती म्हैस हाकलून दिली, परंतु त्याने काट्या आणल्या. काट्या आणल्या आणि त्या अशा लावल्या तिथे का देवाला प्रदक्षिणा घालताना सुद्धा ती प्रदक्षिणा सुद्धा बंद करून टाकली. त्याला दुष्टाला काहीतरी कारणच लागत असतं, बंद केली. तुकोबाला आपल्या नियमाप्रमाणे आले, देवाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणाला गेले. काट्या आडव्या होत्या, त्यांनी हळूच ती काठी काढायचा प्रयत्न केला. एक काठी काढली, दुसरी काढायला लागली, तेवढ्या तो मुंबई तिकडून टपूनच बसलेला होता. तो पाहतच होता तो कधी येतील. येऊन त्याने रागाराग खूप बोलला. तो इतका बोलला तुकोबाराय काहीच बोलले नाही. इतकं बोलून तो थांबला नाही. त्याने ती काठी घेतली काट्याची आणि तुकोबांना मारायला लागला. काट्याच्या काठीने मारायला लागला. काय म्हणा, हा सैतान आहे का काय माणूस आहे?
खूप मारलं तुकोबाराय काही म्हटले नाही त्याला. तुकोबारायांना रागच येत नव्हता. जेव्हा आवलीला कळालं, कोणीतरी सांगितलं तुकोबारायांना तो मारून राहिला म्हणून, आवलीनं मोठा दगड घेतला हातामध्ये, पळत सुटली ती. तिला पाहिल्यावर हा लगेच गेला आणि त्यानं आपला दरवाजा लावून घेतला. त्यानं आवलीला फार घाबरत होता. आवली गेली त्याची, आता काय चोरासारखा लपून बसला म्हटली. बाय माणसाला घाबरतो. उघड दरवाजा, उघडला नाही त्याने. तो दगडच मारला त्याच्या दारावर आणि यांना घेऊन घरी गेली तुकोबारायांना. आणि तुकोबारायांचं रोज कीर्तन असायचं. कीर्तन सुरू झालं परंतु मंबाजी आला नाही. तुकोबारायांनी काय केलं, चाल म्हणायला लावली आणि स्वतः तुकोबाराय त्याच्याकडे गेले. तो निवांत बसला होता. तुकोबारायांनी त्याचे पाय चेपायला सुरुवात, त्याचे हात चेपायला सुरुवात केली. तो घाबरला. त्याला वाटलं मला मारायलाच आले असतील, परंतु तुकोबाराय त्याचा हात दाबू लागले त्याला. कोणी काय करता म्हटले, अहो तुम्ही मला मारलं ना, तुमचा हात दुखत असेल ना, हो किती त्रास झाला तुम्हाला मला मारण्यासाठी. इतका खजील झाला तो. चला तुम्ही कीर्तनाला आले नाही तुम्ही. शेवटी तुकाराम महाराज त्याला कीर्तनाला घेऊन गेले. त्याला बरवे केली विठोबा बरवे, पाहून अंत क्षमा अंगी काठीवरी मारिले. शिव्या गाळी नित्य नाही बहु फार विटंबिले, तुका म्हणे क्रोध हाती सोडवून घेतले. माणसाने आपल्याला एक तपश्चर्या करता येते आपल्या संसारामध्ये. काय तपश्चर्या? क्रोध जिंकण्याची तपश्चर्या. आपल्याला क्रोधच येणार नाही अशा प्रकारचा नियम करायचा आपण. कोणी काही झालं तर, कोणी शिव्या दिल्या तरी क्रोध आला नाही पाहिजे. पण असा माणूस सापडेल का हो? कोणी शिव्या द्यायला ना आपण गप राहिलो असं यश भाऊ नाही म्हणतात. परंतु तुकाराम महाराज तसे होते. कारण भगवंतानी गीतेमध्ये सांगितले, क्रोधात भवति समूहा स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. क्रोधात भवति समूहा, क्रोधामुळे समूह होऊन जातो. समूहात स्मृती भ्रंशः, समूहामुळे काय होतं, स्मृती बिघडून जाते, आपल्याला काही लक्षात येत नाही. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, त्याच्यामुळे बुद्धी नष्ट होते. बुद्धिनाशात प्रणश्यते. आपण क्रोधाच्या भरामध्ये, रागाच्या भरात आपली आत्महत्या करून टाकतो. प्रणश्यती. म्हणून विनाकारण अचानक राग येऊ देऊ नको. राग आला तर थोडं शांत राहायचं, त्याचा विचार करायचा, त्याच्यावर प्रतिक्रिया फक्त शांततेनेच करा. रागाने कोणाला मारून आणि कोणाचा जीव घेऊन कधीच चांगलं होणार नाही. म्हणून ही तपश्चर्या आहे. राग न येणं ही तपश्चर्या आहे. तुकोबारायांना कधीच राग आला नाही. आवली किती बोलत होती पण ते तुकोबारायांना पटत होतं का ती चांगलंच बोलते, ती चांगलंच सांगते. आणि योगायोग असा, मुंबाजी आला, कीर्तन ऐकलं, तुकोबारायांनी लगेच एक अभंग रचला त्याच्यावर. क्षमा शस्त्र जया नराची हाती. क्षमा याला शस्त्र म्हटले तुकोबाराय. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. दुष्टाला मारायला काय पाहिजे? शस्त्र पाहिजे का नाही? शस्त्र पाहिजे, पण कोणतं? क्षमा हे शस्त्र आहे. क्षमा शस्त्र दया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. जिथं वाळलेलं गवतच नाहीये तिथं जर अग्नी जर पडला काय होणार आहे? पण जिथं गवत आहे वाळलेलं, गाडी पडल्याबरोबर त्याचा भडका होतो.
तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, आपलं हितच होतं. जर आपण क्षमा केली ना, कधीच कोणावर रागावू नका. तुकोबा आहे सतत भगवंताचं नामस्मरण करीत असायचे, त्यामुळे त्यांना राग येत नव्हता. एकदा असा प्रसंग आला, तुकाराम महाराज मंदिरात गेलेले होते. अनगड शहा नावाचा एक फकीर होता, अनगड शहा, आणि तो भिक्षा मागत मागत नेमका तुकाराम महाराजांच्या घरी आला. घरी आला, आवली दळण करीत, दळीत होती, दळीत होती. आणि त्याने आवाज दिला, कटोरा भरके दो, बहुत भिक्षान देही. ती भागीरथी छोटीशी 2-3 वर्षाची, तिनं एक कटोरी घेतली, आपल्या कटोरीला हातानच घेतली, गेली. तिची आई दळीत होती ना, तिथंच पाळीचं लगेच थोडस पीठ घेतलं आणि चालली. आईनं हात मार लावली ना, बाप उदाहरण पोरी उदार म्हणे, झटकावलं, ती खाली सांडलं ते पीठ जरा सगळंच, आणि थोडस राहिलं होतं, चिमूटभर राहिलं असेल हाताला, गेली. आणि त्या अनगडशाने कटोरा पुढे केला. कौतुकाने कुतूहलाने पाहत ते मुलीकडं भागीरथी, आणि तिने काही नाही, फक्त असा हात झटकावला. फक्त हात झटकावल्या बरोबर तो कटोरा लगेच उचंबळून खाली सांडलं पीठ. हे तुकोबा, हे तुकोबा, हे तुकोबा. भागीरथी म्हणते, मी तुकोबा नाहीये, मी तुकोबांची मुलगी म्हटली. तुकोबा कहा आहे? ते मंदिरात गेले म्हटले. मंदिरात गेले तुकोबा, मंदिरात गेले हे, आणि तुकोबांचं भजन चालू होतं. नाम संकीर्तन साधन कीर्तन साधन सोपे, पापी जन्मांतरी नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जंगलात वगैरे तपश्चर्याला जायची गरज नाही, सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरातच भजन करा, हरिपाठ रोज म्हणा. हरिपाठ झाल्याशिवाय जेवू नका संध्याकाळी. नित्यने मनानी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. तुकाराम महाराज सगळ्यात सोपं सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहाणा जो असेल तोच घेईल. हे तुकाराम महाराजांना एकाग्रता पाहिजे असते, आणि तुकाराम महाराजांचं मन अतिशय निर्मळ आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. शूर्पणखा आली होती प्रभू रामचंद्राकडे दंडकारण्यामध्ये. शूर्पणखा, आणि ती रामाला पाहिली ती, आणि रामाचं वर्णन करायला लागली. रामाला म्हणायला लागली, तुझ्यासारखा सुंदर पुरुष मी पाहिलाच नाही आतापर्यंत, आणि तो सुद्धा माझ्यासारखी सुंदर स्त्री पाहिली नसेल. मला तुला तुझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे म्हटली. अरे जगात असा कोण आहे का त्याच्याशी लग्न करू नये असं वाटत का कोणाला? सगळ्यांनाच वाटतं भगवंताशी लग्न करावं, कारण तो सुंदरच तसा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. निर्मल मन जो जन सो मोही पावा, वही कपट छल छिद्र न भावा. ती कपट करून आली होती. ती काय म्हटली? मी कुमारी म्हटली, कुमारी. तिचं तर लग्न झालं होतं.
तिचा नवरा कोणी मारला होता? तिच्या भावानेच मारला होता, रावणाने. जे दंडकार्यानं त्याला दिलं होतं सगळं, परंतु तो दंडासारखा वागायला लागला, उदंड वागायला लागला, म्हणून त्याला मारून टाकलं. मग आता ही एकटी पाहत होती इथं. म्हणजे दुष्टपणाने खोटं बोलते म्हणून निर्मल मन जन सुमोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. आता या सालू मानूंनी काय केलं? या मंबाजी बाबांनी काय केलं? एक स्त्री आणि तिला तुकाराम महाराजांकडे पाठवलं. तिला चांगलं नटवलं, थटवलं, सगळं काही. तिला काही पैसे दिले आणि तिला पाठवलं तुकाराम महाराजांकडे. त्यांनी ठरवलं होतं का आता याला नादी लावायचं ना आपण गावात आरडाओरडा करून द्यायचा, बदनाम करायचं तुकाराम महाराजांना. ती आली. तुकाराम महाराज चिंतन भजनात रंगलेले होते. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. तिने आवाज दिला, पायातले पैंजण वाजवले, बोलवायचा प्रयत्न केला, काही नखरे केले. तुकाराम महाराजांनी तिला पाहिलं, हात जोडून तिला नमस्कार केला. आई साहेब तुम्ही कशा करता आल्या? तुकाराम महाराज येते. आई साहेब तुम्ही कशा करता आल्या? ती सांगू लागली, मला तुमच्या बरोबर विवाह करायचा आहे म्हटली. विवाह करून काय होईल? मला पुत्र होईल म्हटली. तुला पुत्र नाही का? आई मीच तुझा पुत्र आहे असं समज म्हटली. मग आता काय लग्न करायची गरज नाही, काही काय त्रास घ्यायची गरज नाही ना, मीच तुझा पुत्र आहे. उठ आई. आई मुलाला नमस्कार करते. आता ती नमस्कार करायला लागली का मी चुकले, मी पापी आहे. तिचं नाव मंजेरी नाव सांगितलेलं, मंजेरी नायकीने ती. आणि तिला समजावून सांगितलं, आई साहेब तुम्ही असं करू नका, तुम्ही वाईट वागू नका, कोणी सांगतील त्यांच्यासारखं वागू नका, अशी विटंबना करणं चांगलं नाही. नीच कर्म सोडून द्या, योग्य असा वर पाहून विवाह करा, चांगला पतिव्रताने वागा आणि प्रपंच चांगला पांडुरंगाच्या साक्षीने प्रपंच करा. दुष्टाला वाईट माणसाला सुद्धा चांगलं मार्गदर्शन करणारे तुकाराम महाराज. आणि चांगल्या प्रकारचं पुन्हा तुमचं जीवन चालू करा म्हटले. आता ती पुन्हा पुन्हा पाया पडते. पदोपदी पाया पडणे करुणा जाण भाकावी. संतांच्या ठिकाणी असं असतं, पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं. महाराजांचं कीर्तन आटपल्यानंतर काही मंडळी असेच करायची, दर्शन घेतलं की पुन्हा तिकडून मागून पुन्हा दर्शनाला जायचे महाराजांच्या. महाराजांना महाराज पाहत होते त्यांच्याकडे, हे पुन्हा आले. महाराजांना काही वाटत नव्हतं. महाराज त्यांच्यावर फास घेत असायचे. अरे किती वेळा दर्शन घेता, कळत होतं त्यांना महाराजांना किती वेळ दर्शन घेता. परंतु पदोपदी पाया पडणे करुणा जाण भाकावे. आपल्या कल्याण महाराजांच्या म्हणजे संतांच्या संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. आणि ती त्यांच्याकडे गेली, सालोमालाकडे गेली, मंबाजी बाबाकडे गेली. अरे तो देव माणूस आहे, तुम्ही मला दुष्ट कर्माने मला असं वाईट करायला सांगितलं म्हटले. पुन्हा त्यांनी दुसरी एक बाई आणली. आदिवासीची बाई होती, तिला 4-6 महिने गेलेले होते. सांग तुकोबाचं नाव सांग म्हणली. तुकाराम महाराजांकडे आली. तुकाराम महाराजांना सांगितलं माझी अशी परिस्थिती, सगळी अडचण तिला सांगितली. आता तुकाराम महाराजांना काय, आता देवच येते. म्हणलं तुझं तसं म्हणणं आहे ना, सांग माझं नाव सांग, माझं नाव सांग. आणि लोकांना तर तेच पाहिजे ना. त्यांनी गाढव आणलं, गाढवावर तुकोबारायांना बसवलं, तेही उलट बसवलं. मागत शेतीकडे
तोंड करून बसवलं तुकोबांना, मिरवणूक काढली. काय लोक विचित्र हो, देव संत काही कळत नाही. आणि ती मिरवणूक एका मुलाने पाहिली, तो पळत पळत आवडीकडे गेला. आई आई, अहो तुकाराम महाराजांना घोड्यावर बसवलंय म्हटले, गळ्यामध्ये चपलाचा हार घातलाय म्हटले. आवलीला इतका राग आला, इतका राग आला. तिने वरवंटा होता तिथं, वरवंटा त्या देवाचाच वेट पाहते म्हटले. आता तिकडं नाही गेली, ती तिकडं नाही गेली, परंतु योगायोगाने देवळा समोरून त्यांची मिरवणूक चालली होती. वरवंटा घेतली, त्या देवाच्या डोक्यात घालते म्हणे आता. परंतु तिने पाहिलं, तिने तर वेगळंच पाहिलं. तुकाराम महाराज घोड्यावर बसलेले आहेत, सुंदर असा मोठ्या फुलाचा हार घातलेला आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आवलीचा राग तिथं शांत होऊन गेला. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि घरात गेले आपल्या कामाला. दुष्ट किती दुष्टता करो, किती दुष्टपणाने वागो, परंतु तुकाराम महाराजाजवळ दुष्टपणा चालत नव्हता. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, सगळी वाहना बाग माघारिया बांडासुना सोंग संपादनी, तरी करू शुद्धवाणी. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ, खळांना सुद्धा दुष्टांना सुद्धा चांगलं करायचं आमचं काम आहे म्हटले. कारण आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे वैकुंठावर. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. दुष्टांचा जे भगवंताने जे कार्य केलं तेच करायचंय. भक्ता राखी पायापासी दुर्जनाशी संवारी. दुर्जनाचा संहार देवाने केला. संत हे दुर्जनाचा संहार करीत नाही, त्याच्या दुर्जन वृत्तीचा नाश करतात, त्याला माणसात आणतात. आपले परमपूज्य गुरुहरी नारायणगिरी महाराज रस्त्यानं चालले असताना एखादा दारू पिऊन रस्त्यात पडलेला आहे. अरे दादा भाऊ थांबव रे गाडी. हे पोराव त्याला घ्या गाडीमध्ये. त्याला गाडीत बसून घ्यायची महाराज. बाबा कुठला आहे तू? त्याने त्याला बोलता येत नसलं तरी त्याने सांगितलं ना, त्याला फार वाईट वाटायचं. अरे एवढ्या मोठ्या महात्म्याने आपल्याला गाडीत बसून घेतलं, त्याच्या घरी घेऊन जायचे महाराज. घरी सांगायचे बाई साहेब मला सांभाळा. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने बेटात यावं, महाराजांच्या हातून माळ घालावी. माळ घातली महाराजांनी आणि त्याचा दुर्जनपणा नाही सगळ्याला महाराज. दुर्जनास संहारी नाही, दुर्जन वृत्तीचा संहार केला त्याचा. ऐसे संत जगी क्रिया करोड दाविती अंगी. नुसतं बोलायचं नाही, महाराज करून दाखवत होते. नारायण नारायण नारायण
पायाला कळ लागली होती थोडीशी. इथं नाचल्यानंतर त्याचा उद्धारच होईल त्याचा. आणि वरातीमध्ये जो नाचल ना त्याला कोणी सोडू शकत नाही. जो इथं नाचेल तो भगवंताच्या दरबारामध्ये नाचतोय. तो पुण्याची गणना कोण करी अशी अवस्था आहे. म्हणून वरातीमध्ये नाचू नका आणि या ठिकाणी नाचा. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे एक शास्त्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे. मात्रा स्वस्त्रा द्वित्रा वा न विवेक्त आसनो भवेत. व्यासांनी सांगितलंय मात्रा स्वस्त्रा द्वित्रा वा न विवेक्त आसनो भवेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस मपी कर्षती. त्याचा अर्थ असा आहे आई असो बहीण असो मुलगी असो कोणतीही स्त्री असो एकांतामध्ये एका अंतरणावर बसू नये. कारण बलवान इंद्रिय ग्रामो इंद्रिय ग्राम हे बलवान आहेत. विद्वांस अपिकर्षती विद्वानांना सुद्धा आकर्षण करतात ते. आता त्यांच्या समोर तो श्लोक लिहिला त्यावेळेला जैमिनी त्यांचा शिष्य होता व्यासांचा शिष्य. त्याने सांगितलं गुरुजी हे असं नका लिहू म्हटले. विद्वांस अपिकर्षती नका लिहू. विद्वानांना सुद्धा आकर्षित करतो असं म्हणू नका. विद्वांस नापिकर्षती असं लिहा म्हणले. म्हणजे ते विद्वानांना तो त्रास देत नाही. व्यासांनी तसंच राहू दिलं. नंतर तुला सांगतो म्हणे नंतर करू म्हटली. आणि लगेच 1-2 दिवसामध्ये असा प्रसंग आला. बाहेर झिमझिम पाऊस चालू आहे आणि जैमिनी एकटाच आश्रमात आहे. पावसाची रिपरिप चालू आहे आणि अशा वेळेला एक सुंदर तरुणी 18-20 वर्षाची तरुणी पावसामध्ये भिजून काकडलेली आहेत. तिला खूप थंडी वाजते आहे. आणि जैमिनीने पाहिलं ती बाजूला थांबलेली आहे. तिकडे एक श्री दाक्षिण्य म्हणून काय हरकत नाही त्याने सांगितलं या म्हणले इकडे आश्रमात या. तिला बोलावलं आश्रमामध्ये. आश्रमात आल्यानंतर ती आपलं शरीर लपून ठेवते आहे. परंतु कपड्या वस्त्राने ते ओली चिंब झाल्यामुळे शरीर स्पष्ट दिसत आहे. आणि जैमिनीने तिला विचारलं आपलं लग्न झालं. ती म्हणजे नाही झालं. माझंही नाही झालं म्हटलं लग्न. मग लग्न करायची तयारी आहे म्हटलं हो पण माझी एक आट आहे म्हटली. काय आट आहे म्हटली. मला पाठगुळी घेऊन या आश्रमाला 5 प्रदक्षिणा मारायच्या म्हटली आणि मग मी तयार होईल. जैमिनीने तिला पाठीवर घेतलं. 1 प्रदक्षिणा झाली. तिच्याकडे पाहायचा किती सुंदर आहे म्हणून. दुसरी प्रदक्षिणा घातली. पुन्हा पाहायचा. तिसरी प्रदक्षिणा झाली. चौथी झाली. आणि 5व्या प्रदक्षिणेला त्याला काहीतरी असं काहीतरी टोचायला लागलं त्याच्या मानेला. म्हणून त्यानं असं वर पाहिलं. वर पाहिलं तर दाढी ते बिशान ते सगळं ते जाणवायला लागलं. पाहिलं तर ते स्वतः व्यास महर्षी होते. उतरवलं खाली. सांग जैमिनी विद्वांस नापिकर्षती पाहिजे का विद्वांस अपिकर्षती पाहिजे. गुरुजी तुम्ही सांगितलं तेच पाहिजे. विद्वानांना सुद्धा कर्षती विद्वांस अपिकर्षती असं पाहिजे म्हटले. म्हणजे संत महात्मे असा दृष्टांत देऊन सांगत असतात.
आणि एक प्रसंग असा आला पुढे, गावचे पाटील त्यांची चांगली शेतीवाडी होती. एक दिवस त्यांना ते तुकाराम महाराजांकडे आले आणि मला 15 दिवस बाहेर जायचंय म्हटली. तर तुम्ही असं करा, आता पीक चांगलं आलेलं आहे, पक्षी वगैरे यांचं रक्षण कराल तुम्ही. तुकोबाराय म्हटले ठीक आहे, म्हटले काय हरकत नाही. आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला 2 पोते तांदूळ आणि 2 पोते ज्वारी असं 4 पोते धान्य देऊ म्हणे तुम्हाला. हो चालेल म्हटले. आवलीला आनंद झाला, खूप आनंद झाला तिला. कारण पती कमायला लागल्यावर पत्नीला आनंदच होत असतो. पती काम करायला लागल्यावर पत्नीला आनंदच होतो. आणि तुकोबाराय लगेच दुसऱ्या दिवशी तिथे गेले आणि तिथं काय म्हणतात त्याला, माळा तो माळा रचलेला होता, तो तयार केलेला होता. त्याच्यावर जाऊन गोफण दिली त्यांना, खडे कसे मारायचे ते शिकवलं त्यांना. कधी केलेलंच नव्हतं पण शिकवलं ते सगळं. तुकोबांनी शिकून घेतलं ते. आणि झाली तिथं शाळा सुरू. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भुकरली रे, शाळा शिकताना तहान भुकरली रे. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. तिथे शाळा आहे ना तुकोबारायांची. लगेच भजन सुरू झालं. भजन सुरू झालं, लोकांना फार त्यांचा आवाज आवडायचा. त्यांचं भजन ऐकायची इच्छा असायची. सगळे लोक जमा झाले ना तिथं त्या शेतामध्ये. आता शेतात पक्षी आले, पक्षी चारा पाणी खातायत मस्त, आणि त्यांनी येळण्या ठेवल्या त्यांच्यासाठी. मग आता ते जेवल्यानंतर त्यांना पाणी पाहिजे ना हो, येळण्या ठेवला. पक्षी चारा खायचे का ते दाणे खायचे, तिथं पाणी प्यायचे. आनंद वाटायचा पक्ष्यांना. किंजळात मस्त वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. पक्षी आपल्याला फार लांब जायचे अजून. आणि सगळे लोक तिथे त्यांचं भजन कीर्तन ऐकतायत. हे सालो मालो यांना ते कळालं. त्यांनी तर आपल्या गाई म्हशी सोडून दिल्या त्यांच्या शेतामध्ये. दुष्टाला दुष्टपणाच करा वाटत असतो. त्यांनी गायी सोडून दिल्या त्याच्यामध्ये. आणि 15 दिवसांनी पाटील आल्यावर हेच तिथं पुढे गेले. अरे तुमच्या शेताचं काय केलं पहा म्हणे त्या तुकोबाना. पाटलाचे होठ थरथर करायला लागले. ते घरी न जाता तिथे आले आणि तुकोबांना बोलू लागले. अहो तुमच्यावर भरोसा ठेवून तुम्हाला ते काम सोपवलं होतं, तुम्ही काय केलं म्हणजे सगळं माझं मोठं नुकसान केलं होतं म्हटली. फार मोठं नुकसान झालं माझं. दरवर्षी मला 40 पोते ज्वारी होते, 40 पोते तांदूळ होतात म्हटली. आणि तुम्ही फार मोठं नुकसान केलं. जे नुकसान होईल त्याला कोण जबाबदार राहील म्हणले. तुकोबांनी सांगितलं मीच राहील जबाबदार. आणि तुम्ही कुठून देणार म्हणले. आमची विठ्ठल ठिक्याची जमिनी म्हटली, ती लिहून देतो म्हटले तुम्हाला. अहो लिहून घेतली ना ती जमीन, लिहून घेतली. आवलीला कळालं. आवली तोंड बडायला लागली. अरे दैवा काय म्हणलं आमच्या नशिबाला आलं. असं 2 पोते ज्वारी मिळणार होती, 2 पोते तांदूळ मिळणार होते. ते तर गेलं. आता सोंगणी केलेली आहे. मळणी करायचा प्रसंग आला. मळणी केल्यानंतर आता ते उपनायचे वगैरे. तेवढ्यात एक अनोळखी माणूस आलेला आहे. मला काम द्या म्हटले. पाटलाकडे आला तो. मला काम द्या म्हटले. काही काय काम करते म्हणे. तुम्ही सांगाल ते म्हणे. मग तुला पगार काय द्यायचा म्हटले. म्हणे पगाराचं काय नाही मला 2 वेळ जेवण द्या म्हटले.
नाही काहीतरी सांग ना म्हटले जे सगळ्यांना दुसऱ्यांना देतात तसं मला द्या. आणि लागला कामाला लागला. मळणी झाली, उपन्नी झाली, पोते भरले किती. ज्वारीचे 60 पोते भरले, तांदळाचे 60 पोते भरले. पाटील थक्क झाला, तोंडावर हात ठेवू लागला. बाबा काय आपण त्या तुकाराम महाराजांना काही वाईट बोललो, आपण काय त्रास देऊ. त्यांचा पद कागद लिहून घेतला, तुकोबांना बोलावलं. तुकाराम महाराजांच्या पाय पडू लागला. महाराज क्षमा करा, मी चुकलो महाराज. आणि आता हे 40 पोते माझे ठेवतो म्हणले. तुमचे 2 पोते ज्वारी, 2 पोते तांदूळ हे तर आहेच तुमचे, परंतु उरलेले 20 पोते, दोन्हीचे 20 पोते म्हणजे 40 पोते हे तुमच्या घरी आणून टाकतो म्हणजे. तुकोबा म्हटले नाही, आम्हाला त्यांना लागत नाही, आमचे 4 पोते द्या म्हटले आम्हाला. तो जो कामगार आला होता त्याला विचारलं होतं त्याने, तुझं नाव काय म्हणले. त्याने सांगितलं माझं नाव इट्या आहे म्हणले. इट्या. तो इट्या कुठे आहे आता. इट्या इकडे तिकडे पाहिला, सापडला नाही. तुकोबा म्हणले तो इट्या सापडणार नाही आता. तो गेला. तो कोण होता. तो भगवान परमात्मा होता, माझा पांडुरंग होता, माझा विठ्ठल होता. तो भक्तासाठी तो जगजेठी काही करायला तयार होतो. हो एवढ्या मोठ्या गोण्या वाहिल्या भगवंतानी. सगळे 40 पोते तुकोबारायांच्या घरी घेऊन गेले. ते तुकोबारायांनी फक्त आपले 4 पोते घेतले घरामध्ये, बाकीचे नाही घ्यायचे म्हटले मला. त्यांनी ते अंगणातच थप्पी लावून ठेवली. तुकोबारायांनी गोड गरिबांना बोलावलं. आवली म्हटले देता तर घ्या ना. आवलीला आता आनंद झालेला नाही. देता तर घ्या म्हटले. तुकोबा म्हणते नाही, आपलं कष्टाचं असतं ना तेच घ्यायचं असतं, पापाचं कधी घेऊ नये. त्यांनी गोरगरिबांना बोलावलं, सगळं धान्य वाटून टाकलं. कोण आहे असा जगामध्ये, असं कोण आहे रस्त्यावर पडलेला 1 रुपया सुद्धा कोणी तो सोडून जात नाही. तुकोबारायांनी 40 पोते वाटून दिले. भाव का भूखा हूं मैं और भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भावे ही विद्यते देवो तस्मात् भावे ही कारणम. देवा कारणे भावत तस्मात्, देवा कारणे भावत तस्मात् ध्यावे न लगे फारस रीत. ध्यावे न लगे फारस रीत. देवा कारणे भावत तस्मात्, देवा कारणे भावत तस्मात् न लगे ध्यावे फारस रीत. न लगे ध्यावे फारस रीत. एवढ्यासाठी नका करू आता हाते. एवढ्यासाठी नका करू आता हात. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण वासुदेव जगविता वासुदेव जगविता सुजाना. जरी हे न ऐकाल तरी दुसरा येईल. जरी न ऐकाल
सरते सुटी बा सरते सुटी बा काल बांधून नेईल सरते सुटी बा एका धडा धडी आमचे कळवा जाईल एका धडा धडी आमचे कळवा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोलू टाइम काय आला चैत्र महिना आता कोणता महिना आहे चैत्रच आहे पौर्णिमा चैत्र शुद्ध पौर्णिमा तर परवा येईल आता आणि हनुमान जयंती देऊमधील हनुमान मंदिर पहाटेची वेळ आहे श्री पुरुषांनी गच्च भरलेला आहे आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराज कीर्तन करतायत माय बाप हो मारुती हा अंजनीचा पुत्र आहे आणि महापराक्रमी आहे महाबलशाली आहे हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर आणि कीर्तन चाललेलं आहे शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावाव्या सुवटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर सादर तुका म्हणे रुद्रांजनीच्या कुमारा आणि त्याच वेळेला हे सालो मालो आणि मंबाजी बाबा यांना चैन पडेना आपण काही केलं तर ते उलटच होतंय आता ते रामेश्वर भट्टांकडे गेले रामेश्वर भट्ट यांच्या प्रमाणे नव्हते रामेश्वर भट्ट हे वाघोलीला राहत होते आणि ते चारित्र संपन्न सत्शील कर्मनिष्ठ अशा प्रकारचे रामाचे उपासक होते धर्माधिकारी होते ते जसं ज्ञानोबा माऊलींना धर्मपीठासमोर उभं राहावं लागलं नाथांना सुद्धा काशीच्या धर्मपीठावर समोर उभं राहावं लागलं त्याचप्रमाणे तुकोबारायांना यांच्या पुढे उभं राहायला सांगितलं आणि तुम्ही कीर्तन करता त्याच्यातून वेदाच्या ऋचा सांगतात हो म्हटले परंतु आम्ही जे वेदात सांगितलं तेच सांगतो म्हटले आम्ही चुकीचं काही सांगत नाही आम्ही सगळं चांगलं सांगतो म्हटले वेदाच्या विरोधात काही बोलत नाही म्हटले आम्ही ऐकलंय म्हटले येराने व्हावा बारमाथा असं तुम्ही म्हणतात म्हणजे येर म्हणजे कोण ज्यांना ब्राह्मण जन्मात येऊन सुद्धा त्यांना वेदशास्त्र माहित नाहीये त्यांना येर म्हटलेलं आहे अहो चांगलं केलं तरी लोक नावच ठेवतात ना वाईट करणाऱ्याला चांगलं म्हणतात लोक तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे असं बर का ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करता म्हणती हा दोषी टाकीता आळसी पोट पोसा आचार करता म्हणती हा पसारा न करता नरानंदिताती
संत संग करिता म्हणती हा उपदेशी येरा भाग्यासी ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाईचा करंटा एखाद्याची गरिबी त्याला ठाईचा करंटा म्हणतात आणि समर्थाची ताठा करिताशी बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ एखादा जास्त बोलत असता त्याला वाचाळ म्हणतात न बोलता म्हणती गर्विष्ठ त्याला गर्विष्ठ म्हणतात लग्न करू जाता म्हणती हा मातला लग्न करायला आता लग्न तर करावंच लागतं सगळ्यांना करावंच लागतं हा मातला म्हणतात न करिता झाला काय नपुसक म्हणतात त्याला मग नाही केलं तर कसं राहायला पाहिजे जगामध्ये लोकांमध्ये निपुत्र का म्हणती पहावो चांडाळ ज्याला पोर सोर नाही त्याला चांडाळ म्हणतात पातकाची मूळ पोर वडा जास्त पोर असले म्हणजे पाप आहे म्हणतात त्याला तर काय कसं वागायचं या जगामध्ये लोक जैसा ओक धरिता धर्मेना अभक्ता जिरेना संत संग तुका म्हणे तुम्ही ऐका वचन त्याजून या जन भक्ती करा आणि अशा या लोकांमध्ये संत महात्मे ते झुंजार आहे झुंजार ते एक विष्णुदास जगी काही असलं तरी ते झुंजच देत असतात आणि यांना सांगितलं हे अभंग लिहू नका तुम्ही तुकोबारायांनी सांगितलं नाही लिहिणार लिहिले त्याचं काय करू धर्माधिकारी आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता लगेच सांगून टाकला इंद्रायणीमध्ये बुडून टाक तुकोबाराय म्हटली जशी आपली आज्ञा म्हटली आणि तुकोबाराय परत आली ही सगळ्या लोक सगळ्या गावात आजूबाजूला सगळीकडे कळाल्या तुकोबांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडायचे सांगितले धर्माधिकाऱ्यांची आज्ञा आहे तशी आवलीला कळालं आवलीला भयंकर राग आलेला आहे नाही असं होऊ देणार नाही मी माझा पती माझा देव आहे त्याने किती कष्टाने हे अभंग लिहिलेले आहे रात्रंदिवस जातो भंडाऱ्यावर जातो तिथं जाऊन लिहिले अभंग त्याची तपश्चर्या आहे ती मी नाही बुडू देणार काही झालं तर बुडू देणार नाही प्रपंच दुकान शेती सारे बाजूला सारून सगळं बाजूला सारून मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं 2च हट्ट सांगितले होते अगोदर तिसरा हट्ट सांगितलेला नव्हता एक बाल हट्ट दुसरा साधू हट्ट आणि तिसरा मुद्दाम नाही सांगितला तो कारण आमच्या माता भगिनी बहुसंख्य इथं किती चांगले आहे त्यावर त्यांच्यामुळे किती शोभा येते आपल्या मंडपाला आपल्या परमार्थाला आणि त्यांच्याबद्दल कसं काय बोलायचं हो श्री हट्ट तिसरा हट्ट आहे आणि आवली अशी आहे तशी फार खंबीर होती श्रीमंताच्या घरची मुलगी होती पण काय तशा तिने सहन केल्या आणि आज तिच्यावर असं पुन्हा मोठं संकट आलेलं आहे प्रत्येक पत्नी असं सांगत असते माझे पती देव आहे पत्नीने नक्कीच म्हणावं आणि तसं वागावं सुद्धा मुलं आहेत महादेव काशी विठ्ठल भागीरथी गंगा सारी मुलं सगळे बिलगले तुकोबा गाथा घेऊन निघालेले आहेत काय करता तुम्ही असं ही आज्ञा आहे धर्माधिकाऱ्यांची आणि ती आपल्याला पाळावीच लागेल महादाजी पंत आले कुलकर्णी आले गंगारामबो आले कडुसकर मालाजी गाडे नावशी माळे गावचे पाटील सगळे आलेले आहेत धर्मपीठाची आज्ञा
संतांचे जगणारेला निरोप मिळाला. ते सुद्धा आले धावून. तुकोबा इंद्रायणी जवळ गेले होते. इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करून त्यांचे दर्शन घेतलं. शांतपणे इंद्रायणी मातेकडे पाहिलं. डोळ्यातून गळगळ अश्रू वाहत आहेत. मोठा हुंदका फुटलेला आहे. सारे शरीर गदगडू लागलेलं आहे. आणि हळूच त्यांनी त्या गाथा ती वही वया सगळे इंद्राणीच्या पाण्यात सोडलं. महाराज कारी माझा तुझ नाही कळवळा असून जवळा हृदय असता. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा केला शोकनेना कंठस्फोट. काही चित्त नाही पावत विश्रांती इंद्रियांची गती कुंठेची ना. तुका म्हणे का हो धरियला कोप धरले निलो पाप पांडुरंगा. कशासाठी आम्ही जाणीला संसार न करा विचार ऐसा देवा. कैसे निवळ तुम्हा करवते उदास माझा प्रेम रस भंगावया. समर्पणी ठेवू देहा सकळ धरिता विटाळ न जा माझ. तुका म्हणे अवघी मोकलून आस फिरतो उदास कोणासाठी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजचा दिवस आता गाथा पाण्यातच राहू देऊ. 13 दिवस राहिलेले आहे. आपली एकच दिवस राहिले.